या ठिकाणी हे जे टिपरं अडवले मंडळी, आता मध्यंतरीच्या काळामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचे टिपरं अडवले नाही, आपण शांत झालो. बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की काहीतरी त्या ठिकाणी पाणी मुरलं. पाणी आपल्या खाली मुरलं नाही, पाणी हे जिल्हा महसूल प्रशासनात त्या ठिकाणी पाणी मुरलं. मला त्या ठिकाणी नाईलाजानं सांगा वाटतं की आपण याच्या अगोदर चहा पाणी केला, एकदा ते काय म्हणते हिरवी झेंडी दाखवली, बऱ्याच वेळेला निवेदनं दिले, परंतु या जिल्हा प्रशासनावर या महसूल प्रशासनावर कुठलाही परिणाम होत नाही. ज्यावेळेला आंदोलन चालतं तितक्यापुरतेच हे लोक अलर्ट होतात. त्या ठिकाणी ते कोंबड्याचे खुराडं बांधून ठेवलेत त्या चौक्यावर सुद्धा कोणाची गस्त नाही. या चिखलीचे तहसीलदार त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतात, परंतु त्यांची सुद्धा खालची यंत्रणा बोगस आहेत. घरकेच भेदी त्यांच्यासोबत असल्यामुळं त्यांनाही फारसं हेच त्या ठिकाणी येत नाही. मला सांगताना त्या ठिकाणी अतिशय लाज म्हणजे चुकीचं वाटतंय की नाईलाजानं बोलावं लागतं की सगळ्यात भ्रष्ट जिल्हाधिकारी आपल्याला किरण कुमार लाभलेला आहे. या भ्रष्ट जिल्हाधिकाऱ्यानं बिलकुल लाज सोडलेली आहे, कुठल्याही प्रकारचा वचक नाही. हे सिंदखेड राजाचं SDO तर बिलकुल बैल आहे. त्यांनासुद्धा त्या खडकपूर्णा प्रकल्प त्यांच्या हातीत असताना कुठल्याही घम त्या ठिकाणी नाही. 8-8, 9-9 बोटी त्या खडकपूर्णाच्या प्रकल्पामध्ये चालतात, तरीसुद्धा तो माणूस झोपेचं सोंग घेतोय. अतिशय निष्क्रिय असा अधिकारी. देवळगाव राजाचे तहसीलदारसुद्धा तीच पद्धत. काय हे लोक झोपेचं सोंग घेतात, काय शांत आहेत. एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी चालला आहे, शासनाची एवढी मोठी चोरी चालली आहे, सर्वसामान्यांचे एवढे मोठे हाल होत आहेत, तरीसुद्धा हे लोक लक्ष देत नाही. नेमकं यांचं म्हणणं काय आहे? यांच्या ह्या निर्लज्जपणाचा या ठिकाणी कळस होतोय. आपण आता मला वाटतं यांनी अंत पाहू नये. मला या ठिकाणी म्हणजे सांगताना अतिशय खंत वाटते की जिल्हाधिकारी साहेब तुमच्यापेक्षा बाई पुरली. कारण ज्या वेळेला भाग्यश्री विस्पुते या बाई ज्या वेळेला कलेक्टर होत्या त्यावेळेला एक रेतीचा खडासुद्धा त्यांनी उचलू दिला नाही. आणि तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काय तुमची प्रतिमा आहे? हे जे काही सगळं चाललं हे अतिशय चुकीचं आहे. आपण तात्काळ त्या बोटी आणि ही अवैध रेती या ठिकाणी थांबवणार आहात की नाही स्पष्टपणे सांगा. आणि नसेल थांबवाल तर आम्हाला निश्चितच तुमच्याकडे पाहावं लागेल. आणि मी आता याच्यानंतर शांत बसणार नाही. जिल्हाधिकारी महोदय, SDO सिंदखेड राजा आणि देवळगाव राजा तहसीलदार या भ्रष्ट नालायक अधिकाऱ्यांचा मी या ठिकाणी सकाळी जाहीर निषेध करतो. मूर्ख आहेत ते लोक. आणि यांना चेतावणी देतो की आपण तात्काळ या रेतीवरती, या बोटीवरती, अवैध वाहनावरती अंकुश घाला. झोपेचं सोंग सोडा. लोकांना कळतंय, आम्हाला कळतंय तुमचं काय चाललंय ते. कृपया हात जोडून एकदा ही शेवटची विनंती. आणि याच्यानंतर जर आपण कारवाई करत नसाल, अलर्ट होत नसाल तर निश्चितच पुढचं पाऊल मी 100% उचलणार म्हणजे उचलणार.